ड्रग्ज माफियांना जबर धक्का. पवननगर मोहाडीमध्ये मोठा साठा उघड. मध्यरात्री छापे. कोट्यावधींचा गांजा जप्त. 24 वर्षीय तरुण अटकेत. धुळे स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई. तब्बल 1,42 लाखांचा गांजा जप्त. अंमली पदार्थ तस्करांच्या मुळावर घाव घालत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. शहराच्या पवननगर आणि मोहाडी परिसरात टाकलेल्या छाप्यात तब्बल 1,42,65,000 रुपयांचा 570 किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वात मध्यरात्री केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे ड्रग्ज माफियामध्ये मोठी खळबळ उडाली असून एका 24 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना शहरात गांजाचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करताच पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 3 स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. 23 मार्चच्या मध्यरात्री पथकाने पवननगर येथील संशयित आरोपी विश्वजित ज्ञानेश्वर चौकुले याच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरात लपवून ठेवलेला 440 किलो गांजा पाहून पोलीसही अवाक झाले. मात्र हे केवळ हिमनगाचे टोक होते. संशयिताची सखोल चौकशी केली असता त्याने मोहाडी येथील आपल्या आजीच्या घरातही गांजा लपवल्याची कबुली दिली. तिथेही पोलिसांनी धाड टाकून 129 किलो गांजा जप्त केला. एकूण 570.61 किलो गांजा आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा माल कुठून आला आणि याचे जाळे कुठे पसरले आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत. या धडाकेबाज कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी मुख्य भूमिका बजावली. या यशस्वी मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, अमित माळी, चेतन मुंढे तसेच पोलीस अंमलदार सतीश जाधव, संदीप पाटील, प्रकाश सोनार, मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, सचिन गोमसाळे, राहुल सानव, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, आरिफ पठाण, सुरेश भालेराव, देवेंद्र ठाकूर, पवन गवळी, आशिष वानखेडे, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, नितीन दिवसे, राजीव गीते आणि कैलास महाजन या संपूर्ण टीमचा मोलाचा सहभाग होता. मुख्य संपादक जतीन बोरसे सर, JBTV न्यूज, शिरखेडा, जिल्हा धुळे. चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीच्या घरामध्ये प्रतिबंधित आणि बेकायदेशीर अशा गांजाची साठवणूक केलेली आहे. बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने त्याप्रमाणे सदर माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे सरांच्या समक्ष आम्ही ती सादर केली. सरांनी त्याचा पूर्ण आढावा घेऊन आम्हाला पूर्ण LCB टीमला त्या ठिकाणी आदेशित केले, मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे आम्ही 3 पथक तयार करून सांगितलेल्या ठिकाणावर आम्ही छापा कारवाई केली. छापा कारवाईमध्ये आम्हाला एकूण 2 ठिकाणी छापा कारवाई झालेली. दोन्ही ठिकाणी मिळून एकत्र आम्हाला 570.61 किलो हा गांजा बॉक्सच्या स्वरूपामध्ये मिळून आलेला आहे. त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ही 1,42,65,000 इतकी असून यामध्ये आरोपीला सुद्धा आम्ही तत्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. आरोपीकडनं त्याने हा मुद्देमाल इथून विकत आणलेला होता व तो इथून पुढे कुठे विक्री करणार होता. तसेच याच्या या संपूर्ण गुन्ह्यामध्ये त्याचे इतर कोण साथीदार आहेत याचा तपास आम्ही करीत आहोत. त्याचप्रमाणे आज रोजी आम्ही त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कस्टडी घेत आहोत.